उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याच उन्हाने आता पुणे जिल्ह्यातील एका महिलेचा जीव घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या निमगाव सावा या भागातील एका 42 वर्षीय महिलेचा जीव या तापत्या उन्हाने घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता पुणे जिल्ह्यातील जे ग्रामीण भाग आहेत तर या ग्रामीण भागामध्ये जे शेतकाम करणारे लोक आहेत तर त्यांच्या चिंतेत वाढ झालेली पाहायला मिळते। जसं आपण पाहिलं की या घटनेत जी महिला आहेत त्या मृत्यू पावलेल्या आहेत। रुपाली भाऊ गाडगे असं या महिलेचं नाव आहे। जी माहिती मिळाली आहे त्यानुसार दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला या नेहमीप्रमाणे शेतामध्ये खुरपणी करण्यासाठी गेल्या होत्या आणि खुरपणी करता त्यांना चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर त्या तिथेच शेतात पडल्या होत्या। मग त्यांच्यासोबत त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत तर त्यांना त्या दिसल्या चक्कर येऊन पडलेल्या आणि मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्या। अगदी तात्काळ त्यांना दवाखान्यात नेलं, मात्र डॉक्टरांनी हे उपचार करत असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे। डॉक्टरांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्यांना उपचार करत असताना त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे तर ते लो झालं आणि ब्लड प्रेशर लो झाल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झालेला आहे। आणि जी प्राथमिक माहिती आहे तर या प्राथमिक माहितीनुसार उष्माघात म्हणजे हीट वेव्हमुळे हा मृत्यू झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात आहे। मात्र याबाबतची जी स्पष्ट माहिती आहे किंवा जी संपूर्ण माहिती आहे तर ती जेव्हा याचा वैद्यकीय रिपोर्ट येईल तर वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच याबाबतची खरी माहिती काय आहे तर ते समोर येईल। मात्र प्राथमिकदृष्ट्या जे दिसतंय तर त्यानुसार हा प्रकार उष्माघाताचा असल्याचं सांगितलं जात आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलं तर लातूरमध्ये सुद्धा एका 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे या उष्माघातामुळे। त्यासोबतच राज्यभरातली जर आकडेवारी काढली तर 17 ते 18 उष्माघाताचे बळी आतापर्यंत गेलेले आहेत आणि यामध्येच पुणे शहरातला सुद्धा पुणे जिल्ह्यातला सुद्धा हा आता एक बळी उन्हाने खरं तर घेतलेला आहे, उष्माघाताने घेतलेला आहे। आपण पाहिलं की वारंवार आवाहन केलं जात आहे की तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे 12 ते 4 या वेळेत आवश्यकता असेल तरच बाहेर पडायचं आहे। यासोबतच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर काम असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन जे आहे तर ते प्रशासनाकडून केलं जात आहे। मात्र असं असताना सुद्धा आता पुण्यातून हा जो उष्माघाताचा प्रकार समोर आलेला आहे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं की पुणे शहरातले सुद्धा साधारण 120 लोकांना चक्कर आली होती अशी आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे। तर सूत्रांकडून जी माहिती मिळते तर त्याप्रमाणे 120 लोक म्हणजे मागच्या 120 ते 130 लोक आहेत ज्यांना या उन्हामुळे चक्कर आली आहे आणि त्यांना ह्या उष्णतेचा त्रास होतोय। या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत हवामान विभागाकडून हीट वेव्ह जी आहे तर ती जारी करण्यात आलेली नाही आहे, कारण की हीट वेव्हसाठी जे तापमान लागतं तर ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढचं जे तापमान आहे तर ते असल्यानंतरच शहरात हीट वेव्ह जारी करता येते। मात्र पुण्यातलं आत्ता नुकतंच जर तापमान बघितलं तर कोरेगाव पार्क असेल, लोहगाव परिसर असेल तर या शहरातल्या भागामध्ये जवळपास 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान गेलेलं होतं आणि जी हीट वेव्हचं डिग्री आहे तर ती 45 अंश म्हणजे अगदी 1-2 डिग्रीचा फरक आहे। मात्र त्यामुळे पुणे शहरातलं ऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि पुणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा असंच प्रकार आहे। त्यामुळे जर बाहेर पडत असाल तर शक्यतो बाहेर पडू नका आणि जर बाहेर पडत असाल तर आवश्यक ती काळजी घ्या असं आवाहन आता केलं जात आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर पुणे।